नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षक हो, एक 3-4 दिवसांपूर्वी एक बातमी झळकली की शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला नवीन चिन्ह मिळालं. ते चिन्ह कोणतं तर तुतारी. प्रत्यक्षात ते चिन्ह जेव्हा पाहिलं तेव्हा ती तुतारी नाही तर तुतारी वाजवणारा माणूस असं ते चिन्ह आहे. पण ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक म्हणतायत ती तुतारी आहे, आपण मान्य करूया ती तुतारी आहे. ते चिन्ह पुन्हा लोकांच्या मनात एस्टॅब्लिश व्हावं यासाठी शरद पवारांनी एक सोहळा घडवून आणला. रायगड किल्ल्यावर ते गेले, तिथे एक मोठा कार्यक्रम घडवला. त्या कार्यक्रमात ते तुतारी हे चिन्ह एस्टॅब्लिश केलं. राष्ट्रवादीच्या उपस्थित शिलेदारांनी तुतारीत फुंगर मारून तुतारी वाजवण्याचा प्रयत्नही केला. मात्र माध्यमांनी एक गोष्ट प्रकर्षाने दाखवली की शरद पवार रायगडावर जाताना गेले ते पालखीत बसून गेले. आता समाज माध्यमांवरच्या काही उद्योगी मंडळींनी नेमकी तेवढा तो पालखीचाच एक स्क्रीनशॉट घेतला आणि त्याला अजून एक स्क्रीनशॉट जोडला की शरद पवारांच्याच वयाचे असलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही दिवसांपूर्वीच रायगड स्वतः चढून गेले होते. तो फोटो आणि हा शरद पवारांचा पालखीतला फोटो असे दोन्ही एकत्र टाकून एक शरद पवारांची खिल्ली उडवण्याचाही प्रयत्न झाला. अर्थात तो विषय आजचा चर्चेचा नाही. शरद पवारांना पुन्हा एकदा स्वतःच्या पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे लोकांमध्ये, जनसामान्यांमध्ये प्रस्थापित करायला आता फिरावं लागते आहे. आणि ते या वयाच्या 83-84व्या वर्षी कर्करोगाने ग्रस्त असताना शरद पवारांना शक्य होणार आहे का? हाच खरा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. प्रेक्षक हो, अशा पद्धतीने नवीन पक्ष, नवीन चिन्ह आणि नवं नाव एस्टॅब्लिश करण्यासाठी धडपडण्याची ही शरद पवारांची काही पहिलीच वेळ नाही आहे. तर माझ्या माहितीनुसार ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा 1978 साली शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून वसंतदादा पाटलांचं काँग्रेसचं सरकारही महाराष्ट्रातून पाडलं. त्यावेळी शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसला असा आरोप झाला होता. त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांचा जो काही गट होता, त्यांच्यासोबत जे काही लोक आले होते, त्याला काय नाव द्यायचं तर त्याला शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस असं नाव दिलं होतं. आज ती समाजवादी काँग्रेस कुठे अस्तित्वात आहे का याबद्दल मी सुद्धा साशंक आहे. मला वाटतं नागपुरात ॲडव्होकेट श्रीवा धाबे ते शरद पवारांनी स्वतःसोबत अनेकांना घेऊन काँग्रेसमध्ये पुन्हा प्रस्थान केल्यानंतर बरेच वर्ष
धाबे साहेब हे त्या समाजवादी काँग्रेसचे एकांडे शिलेदार म्हणून महाराष्ट्रात फिरत होते. तर धाबे साहेब जाऊनही बरीच वर्ष झाली. त्यामुळे समाजवादी काँग्रेसही असली कुठे तर कागदोपत्री किंवा निवडणूक आयोगाच्या दप्तरी नाव नोंदलेलं असेल. त्यावेळी शरद पवारांना आपला पक्ष एस्टॅब्लिश करावा लागला होता. कारण 78 साली त्यांनी काँग्रेस सोडल्यावर 80 साली त्यांना निवडणुकांना सामोरं जावं लागलं होतं. समाजवादी काँग्रेसच्या उमेदवार त्यांना उभे करावे लागले होते आणि त्यावेळी त्यांनी चांगल्या संख्येत आमदार निवडूनही आणले होते. त्यावेळी त्यांना आपला पक्ष, आपलं चिन्ह हे एस्टॅब्लिश करत फिरावं लागलं होतं. पण अर्थात त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा शरद पवार तरुण होते. त्यांनी जेव्हा हे बंड केलं किंवा जो म्हटलं जाते की वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, ही घटना घडली तेव्हा शरद पवारांचं वय जेमतेम 38 वर्षाचं होतं. तेव्हा पवारसाहेब तरुण होते, तारुण्याचा जोश होता. मला आठवते मुख्यमंत्री असतानाही जिथे कार जाणार नाही तिथे पोलिसच्या जीपनी जावं लागायचं, तेव्हा पवारसाहेब स्वतः जीप चालवत जायचे. दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार या नात्याने मी सुद्धा पवारांनी जीप चालवायची आणि त्या जीपमध्ये बसून प्रवास करायचा हा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. त्यावेळी तरुण वय होतं, हातात सत्ता होती. त्यामुळे माणसं जोडणं हे पवारांना फारसं कठीण गेलं नाही. कारण सत्तेच्या गुळाला राजकारणातले मुंगळे केव्हाही झोंबतातच. आणि नंतर पवारांनी आपल्या पद्धतीने ती बरीच वर्ष हे सगळे मुंगळे जोडून ठेवलेही होते. त्यावेळी त्यांना तो पक्ष एस्टॅब्लिश करणं आणि चिन्ह एस्टॅब्लिश करणं जे काही होतं ते फारसं कठीण गेलं नाही. त्यानंतर 86-87 साली केव्हा तरी पवार साहेबांनी आपली समाजवादी काँग्रेस पुन्हा मूळ काँग्रेसमध्ये विलीन करून टाकली. राजीव गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देतोय असं सांगून आम्ही मुख्य प्रवाहात आलो असं त्यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. त्याचं बक्षीसही त्यांना मिळालं. अवघ्या 1.5-2 वर्षात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मग केंद्रात संरक्षण मंत्रीही झाले होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. नंतर याच पवारांनी पुन्हा एकदा 1999 मध्ये काँग्रेस पक्ष फोडला. त्यावेळी कारण वेगळं होतं. ते होतं सोनिया गांधींनी पंतप्रधान बनावं किंवा नाही. परदेशात जन्मलेली व्यक्ती भारताचा पंतप्रधान बनू शकत नाही असा दावा शरद पवारांनी केला होता. आणि म्हणूनच काँग्रेसच्या पंतप्रधान सोनिया गांधींनी बनू नये म्हणून शरद पवारांनी काँग्रेस पक्ष फोडला होता. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती. ही म्हणजे आजपासून 25 वर्ष जुनी घटना आहे. तेव्हाही पवार आजसारखे म्हातारे झाले नव्हते. मला आठवते त्यांनी काहीतरी जूनच्या 1-2 आठवड्यात ही पक्ष फोडून नवीन पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली. आणि त्यानंतर शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. अगदी छगन भुजबळ वगैरे त्यांना सोबत घेऊन एकेका दिवशी
2-2, 3-3 जिल्ह्यात तिथे मुख्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना भेटायचं, सगळं मोबिलाईज करायचं. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यावेळी 1999 मध्ये लोकसभेतही त्यांचे काहीतरी 18 की 20 खासदार निवडून आले होते आणि विधानसभेतही त्यांना लक्षणीय जागा मिळाल्या होत्या. इतर प्रांतातही राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेतरी स्थान होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष म्हणून नोंदला गेला होता त्यावेळी. 1999 नंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं. 1999 ते 2004, 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 असे 3 टर्म्स महाराष्ट्रात आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिली. 2004 आणि 2009 या दोन्ही वेळा शरद पवार हे केंद्रात कृषी मंत्री सुद्धा झाले. 10 वर्ष त्यांना कृषी मंत्रीपद उपभोगता आलं. 2014 मध्ये मात्र केंद्रातली आणि राज्यातली सत्ता गेली. त्यांनी थोडं भाजपशी जुळवून घेता येते का हा प्रयत्न केला, पण तो काही साधला नाही. म्हणून 2019 मध्ये पुन्हा त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोगही केला. अर्थात ज्यांना धोबी पछाड द्यायची म्हणून त्यांनी हा प्रयोग केला होता ते देवेंद्र फडणवीस त्यांचे गुरु निघाले. आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांनाच धोबी पछाड दिली. पहिले शिवसेना पक्ष फोडून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात आपली सत्ता आणली आणि नंतर फडणवीसांनी पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच फोडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जुलै 2023ला फुटला. त्यानंतर आज तर जे काही 8-9 महिने झालेत त्यात अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दावा केला की होय आमचाच पक्ष खरा आहे, आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत, आम्ही पवारांना बाजूला केला आहे. आणि हा दावा शरद पवारांच्या दुर्दैवाने निवडणूक आयोगाने मान्य केला आणि पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांच्या हवाली केली. हा शरद पवारांना मोठा धक्का होता आणि तोही वयाच्या 82व्या 83व्या वर्षी असा धक्का दिला जावा हे त्यांचं उतार वयातलं दुर्दैवच म्हणावं लागेल. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यांनी कोणतं तरी नवीन नाव घ्यायचं होतं, तर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव घेतलं. मग विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा तोच निर्णय फॉलो केला आणि शरद पवार गट हा बाजूला ठेवत अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे हा दावा मान्य केला. आणि त्यामुळे अजित पवार गटाच्या कोणत्याही आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन वगैरे वगैरे ते सगळे मुद्दे निकालात काढले. हा शरद पवारांना दुसरा धक्का होता. मग शरद पवार सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला असे आदेश दिले की पवारांना तातडीने दुसरं निवडणूक चिन्ह द्या. मग निवडणूक आयोगाने यांना काही प्रस्ताव मागितले, त्याच्यातून निवडून हे तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह दिलं आहे. आता हे चिन्ह
जनमानसात एस्टॅब्लिश करायचं आहे, हे शिवधनुष्य आता शरद पवारांना पेलायचं आहे. हे शरद पवारांना जमेल का? कारण आधीचं मी जे सांगितलं की 1978 मध्ये पवारांच्या हातात सत्ता होती, मुख्यमंत्रीपद होतं, वयही तरुण होतं. त्यानंतर 1999 मध्ये जरी राज्यातली सत्ता नव्हती तरी पवार त्या तुलनेत तरुणच होते. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपद लोकसभेचं त्यांच्याकडे होतं. हे पदही तेवढंच मोठं आणि महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या आधी 1995 पर्यंत महाराष्ट्राची सत्ताही त्यांच्या हातात होती. त्यामुळे त्यांच्यासोबत बरेच लोक होते. आज मात्र परिस्थिती विपरीत आहे. आज महाराष्ट्रातच त्यांच्या जेमतेम 54 जागा होत्या. लोकसभेत काही मोजकेच खासदार होते, मला वाटतं काही 7-8 असावेत. महाराष्ट्रातले 54 पैकी 40 आमदार हे आज अजित पवारांसोबत आहे. लोकसभेतलेही प्रमुख खासदार सगळे अजित पवारांसोबत आले आहेत. कार्यकर्ते काय, जो सत्तेत असेल त्याच्याबरोबर जातात. त्यामुळे बहुसंख्य कार्यकर्ते हे अजित पवार गटासोबतच आहेत. आणि अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांचं पुरेसं पाठबळ नाही, हातात सत्ता नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वय झालं आहे. आज पवारांचं वय 84 चालू आहे. त्यांना कर्करोगाने ते ग्रस्त आहेत. पूर्वी जसं मी सांगितलं की तरुण वयात ते स्वतः जीप चालवत निघायचे. आज त्यांना पायऱ्या उतरून खाली यायचं तरी त्यांचे बॉडीगार्ड्स जे असतात ते बाजूनी दोघं जण हात धरून त्यांना उतरवतात. इतकी त्यांची विकलांग अवस्था आहे. 2019 मध्ये ते 1-2दा पावसात भिजले, त्याचं बरंच कौतुक करून घेतलं त्यांनी. पण आता दरवेळी त्यांना पावसात भिजणंही शक्य नाही आहे. त्यामुळे आता तब्येतही साथ देत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वासू सहकारी नाहीत. अजित पवार नामक त्यांचा जो पुतण्या, ज्याच्यावर लेकी पाठोपाठ ते भरवसा टाकत होते, तो अजित पवार नामक पुतण्याच आज त्यांच्यापासून दूर झाला आणि त्यांच्या विरुद्ध दंड ठोपटून उभा झाला आहे. इथपर्यंत की पवारांची एकुलती एक मुलगी सुप्रिया, तिच्या विरुद्ध आपल्या पत्नीला उभं करून सुप्रियाला पराभूत करायचं, इथपर्यंतची त्याची तयारी चालू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पूर्वीसारखं महाराष्ट्रभर फिरवून ती तुतारी जनमानसात एस्टॅब्लिश करण्या इतपत शरद पवार आज यशस्वी होऊ शकतील का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. नाही तर काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवताना सांगितलंय की मिळाली तुतारी आहे पण कदाचित ती पिपाणीसारखी वाजेल. तसं न हो म्हणजे मिळवली. आज नव्याने मिळालेलं निवडणूक चिन्ह आणि नव्याने उभा करायचा पक्ष, या दोनसाठी फिरायचं असेल तर भरपूर ताकद लागणार आहे, भरपूर जनसंपर्क लागणार आहे. मला आठवतं जेव्हा 2005-06 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून नवीन पक्ष काढायचं ठरवलं, तेव्हा शरद पवारांनी
थोडा थट्टेच्या सुरात त्यांना सल्ला दिला होता की नवीन पक्ष काढायचा म्हणजे बरेच काही कष्ट करावे लागतात, सकाळी झोपेतून लवकर उठावं लागते. आता पवारसाहेब सकाळी किती वाजता उठतात याची मला तर कल्पना नाही, पण आता पुरेसे कष्ट त्यांच्या हातून होतील का? मला ही आठवते की त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या पहिल्या शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत त्याच्यावरून पवारांची थोडी टिंगलही केली होती की पवारांनी तसं सांगितल्यामुळे मी आता एक अलार्मचं घड्याळ आणलं आहे आणि त्यात अलार्म लावला की सकाळी ते घड्याळ पवार असा अलार्म वाजवते, अशी टिंगलही केली होती. हा आता गमतीचा भाग बाजूला ठेवा, पण आज पवारांच्यानी ते कष्ट होणार आहेत का? आणि त्यांच्याच इतके झोकून देऊन कष्ट करून तो पक्ष उभे करणारे आज त्यांच्यासोबत साथीदार आहेत का? कारण जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख किंवा स्वतः सुप्रिया सुळे या सगळ्यांना स्वतःच्या मर्यादा आहेत. हे लक्षात घेता तिसऱ्यांदा पक्षाचं नाव आणि चिन्ह एस्टॅब्लिश करण्याचं शिवधनुष्य शरद पवार स्वतः पेलू शकतील का? आणि त्यांनी हे जे तुतारी हातात असलेला माणूस हे चिन्ह निवडलं आहे, त्यातली तुतारी उभ्या महाराष्ट्रात वाजेल का आणि पवारांच्या पक्षाचं नाव एस्टॅब्लिश करेल का? हाच खरा प्रश्न पवार समर्थक आणि पवार विरोधक सगळ्यांच्याच मनात येतो आहे. अर्थात त्याचं उत्तर पुढल्या वर्षभरात कधीतरी आपल्याला मिळणारच आहे. आधी लोकसभेच्या निवडणुकीत आणि नंतर विधानसभांच्या निवडणुकीत. तोपर्यंत आपण वाट पाहूया. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आवडला असल्यास आपण इतरांनाही शेअर करा, आपणही लाईक करा आणि इतरांनाही लाईक करायला सांगा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, नसल्यास लगेचच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करून त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.